नमस्कार. आज आपण एका अत्यंत रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेच्या खोलात जाणार आहोत. कथेचं नाव आहे काळी रात. ही नुसतीच एक गोष्ट नाहीये, तर मानवी भीती आणि अज्ञाताच्या प्रवासाचा एक थरारक अनुभव आहे. या सादरीकरणातून आपण कथेतील प्रत्येक बारकावा, प्रत्येक वळण अगदी समजून घेणार आहोत. एक अतिशय रंजक प्रवास आता सुरू होणार आहे. ठीक आहे, चला तर मग यात लक्ष घालूया. कथेची सुरुवातच एका अशा संवादाने होते जो थेट काळजात धडकी भरवतो. अंधाऱ्या रात्री एका निर्मनुष्य जंगलात कोणीतरी अनोळखी म्हातारी अचानक समोर येते आणि हा थेट इशारा देते. इथूनच मागे फिरण्याचे सगळे रस्ते बंद होतात. हा फक्त एक इशारा नाहीये, तर पुढे जे काही भयानक वाढून ठेवलंय त्याची ही एक गूढ पूर्वसूचना आहे. भाग पहिला, रस्ता चुकला, अज्ञातात प्रवेश. आणि हे अगदी स्पष्ट करतं की एका पाठोपाठ एक संकटे कशी उभी राहतात. रात्रीचे 11 वाजलेत, आकाशात चंद्र नाही, आणि सुनील आपली मोटरसायकल घेऊन नागपूरहून अमरावतीला निघाला असताना नेहमीचा रस्ता चुकतो. सुरक्षिततेची प्रत्येक गोष्ट कशी निकामी होत जाते ते बघा. आधी रस्ता हरवतो, मग गाडीचा हेडलाईट फक्त 10-12 फुटांचाच रस्ता उजळवतोय. आधुनिक जगाचा सर्वात मोठा आधार असलेलं मोबाईलचं नेटवर्क आणि जीपीएसही काम करणं थांबवतं, आणि गाडीची बॅटरीही संपत येते. माणसाला निसर्गासमोर आणि अज्ञातासमोर पूर्णपणे एकाकी पाडण्याचा हा एक भयानक टप्पा आहे. आता जरा इथल्या वातावरणाची कल्पना करूया. अंधार किती गडद असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडे आता नुसती झाडे राहिलेली नाहीयेत, ती जणू एखाद्या तुरुंगाच्या उंच भिंतींसारखी भासतायत. पानांची ती सळसळ आणि त्यातून अचानक येणारी घुबडाची हाक, हे सगळं वातावरण अतिशय गुदमरून टाकणारं आहे. आणि त्यातच तो एक अरुंद कच्चा रस्ता जणू काही सुनीलला स्वतःच्या आत खेचून घेतोय. गाडी हळूहळू बंद पडत असतानाचा तो भयानक एकांत इथे अक्षरशः जाणवतो. भाग दुसरा, म्हातारीचा इशारा, अंधारात आशेचा किरण. या भयावह अंधारात अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर अचानक एक आशेचा किरण दिसतो. एक मंद प्रकाश. तिथे एक झोपडी आहे आणि बाहेर शेकोटीजवळ एक म्हातारी बाई बसली आहे. तिचे केस पूर्णपणे पांढरे आहेत, पाठ वाकलेली आहे आणि विशेष म्हणजे तिचे डोळे मिटलेले आहेत. जेव्हा सुनील तिला रस्ता विचारतो तेव्हा तिचे डोळे उघडत नाहीत, पण ओठ हालतात. तिचा आवाज असा आहे जणू तो जमिनीच्या आतून कुठल्या तरी खोल गर्तेतून घुमत बाहेर येतोय. हे दृश्यच इतकं अस्वस्थ करणारं आहे की सुरक्षिततेची भावना तिथेच संपून जाते. आता इथली सर्वात रंजक आणि अतार्किक गोष्ट अशी आहे की इथे घडणारी घटना पूर्णपणे अतिंद्रिय आहे. ती म्हातारी डावीकडच्या एका अरुंद पायवाटेकडे बोट दाखवते. सुनील आभार मानण्यासाठी फक्त एका सेकंदासाठी मान वळवतो आणि पाहतो तर काय, तिथे कोणीच नाही. ती म्हातारी, ती झोपडी आणि ती पेटती शेकोटी सगळंच अचानक गायब होतं, जणू ते तिथे कधी अस्तित्वातच नव्हतं. हा तो क्षण आहे जिथे सुनीलला नाईलाजाने त्या भयान जंगलात पायीच पुढे जावं लागतं. भाग तिसरा, अंधारातील पाऊलखुणा, पाठलाग सुरू. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते. सुनीलची गाडी थांबते. तो गाडी तिथेच सोडून एका हातात फक्त टॉर्च घेऊन त्या अरुंद चिखलाच्या वाटेवरून पायीच चालू लागतो. आणि याच क्षणी एक अतिशय भयानक आणि परस्पर विरोधी गोष्ट घडते. झाडांमधून वारा वेगाने वाहिल्याचा मोठा आवाज ऐकू येतो. पानांची प्रचंड सळसळ ऐकू येते. पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं जातं तेव्हा प्रत्यक्षात हवा पूर्णपणे शांत असते. झाडाचं एक पानही हलत नसतं. ही केवळ ध्वनीची फसवणूक नव्हती, तर जंगलातील एका अदृश्य शक्तीची चाहूल होती. आणि इथून पुढे थरार आणखी वाढत जातो. हे कसं घडतंय ते बघा. पायरी 1, चिखलात एका लहान मुलाच्या पाऊलखुणा दिसतात, पण त्या अचानक मध्यभागीच संपतात, जणू ते मूल हवेतच गायब झालंय. पायरी 2, सुनील टॉर्चचा प्रकाश टाकतो आणि अंधारात झाडांमागे 2 लाल टकटकीत डोळे चमकताना दिसतात. आणि पायरी 3, जी सर्वात भयानक आहे, तो जीव मुठीत धरून धावू लागतो आणि त्याच्या अगदी पाठोपाठ कुणाचे तरी जड खोल श्वास ऐकू येऊ लागतात. कोणीतरी अतिशय विशाल त्याच्या बरोबरीने धावत आहे, हा विचारच अंगावर काटा आणतो. भाग चौथा, जुने मंदिर, एक विचित्र आश्रयस्थान. धावता धावता सुनीलचा जीव अगदी कंठाशी येतो आणि अचानक एक जुनं पडक्या अवस्थेतील दगडी मंदिर समोर दिसतं. तो वेगाने आत शिरतो आणि पूर्ण ताकदीने तो लाकडी दरवाजा ओढून बंद करतो. श्वास घेत भिंतीला टेकून उभा राहतो. आत एक दिवा तेवत असतो. सर्व काही शांत वाटत असतं. आणि तेवढ्यात पाठीमागून त्याच्या खांद्यावर एक अत्यंत थंड हाडकुळा हात पडतो. त्या बोटांचा दाब इतका भयंकर असतो की जणू तिथे मांस नाहीच आहे, फक्त हाड आहेत. सुरक्षिततेचा तो खोटा दिलासा एका क्षणात चक्काचूर होतो.
सुनील किंचाळून मागे वळतो आणि तिथे एक म्हातारा पुजारी उभा असतो. पांढरं धोतर, पांढरे केस आणि चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या. पण यातली सर्वात धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे त्याचे डोळे. ते डोळे पूर्णपणे पांढरे आहेत. त्यात काळी बुबुळं अजिबात नाहीत. तो पुजारी पूर्णपणे अंधाळ आहे, तरीही तो असा पाहतोय जणू त्याला सर्व काही अगदी स्पष्ट दिसत आहे. तो पुजारी अत्यंत शांतपणे म्हणतो, घाबरू नकोस, या जंगलात रात्री कोणी नसतं. ते निघून गेलं. जेव्हा सुनील त्याला विचारतो की कोण निघून गेलं, तेव्हा तो म्हातारा फक्त हसतो. ते हसू काहीही उत्तर देत नाही, उलट मनातील भीती 100 पटीने वाढवतं. तो डोळ्यांसमोर नसलेला धोका आता अधिकच गडद होतो. चला पुढे जाऊया आणि पाहूया हे कसं उलगडतं. भाग 5. 20 वर्षांपूर्वीचे सत्य, सकाळचे रहस्योद्घाटन. त्या भयानक रात्रीतून आता सकाळच्या वास्तवात प्रवेश होतो. पण हे वास्तव आणखी मोठा धक्का देणारं असतं. रात्रीच्या आणि सकाळच्या वास्तवातील ही तुलना बघा. रात्री एक जळणारा तेलाचा दिवा, मूर्तीसमोरील ताजी फुले आणि तो जिवंत म्हातारा पुजारी होता. पण सकाळी जेव्हा डोळे उघडतात तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं असतं. तो दिवा केव्हाच विझलेला असतो. मूर्तीसमोरील फुले पूर्णपणे वाळलेली, अनेक दिवसांपूर्वीची जुनी वाटतात. आणि तो म्हातारा पुजारी, तो तिथे नसतोच. तो कुठे नाहीसा झालेला असतो. सुनील तातडीने तिथून पळ काढतो आणि महामार्गावर एका चहाच्या टपरीवर पोहोचतो. तिथे बसलेल्या एका स्थानिक माणसाला सुनील त्या जुन्या मंदिराबद्दल विचारतो. तो माणूस अत्यंत विचित्र नजरेने पाहतो आणि एक असा आकडा सांगतो जो पायाखालची जमीन सरकवतो. 20. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या माणसाने सांगितलं की ते मंदिर चक्क 20 वर्षांपूर्वी जळून खाक झालं होतं आणि तो म्हातारा पुजारी तो त्या आगीत आतच अडकला होता. त्याला कोणीही वाचवू शकलं नाही. याचा अर्थ संपूर्ण रात्र एका अशा पुजाऱ्यासोबत गेली जो 20 वर्षांपूर्वीच मरण पावला होता. पण आश्चर्य म्हणजे त्या भयानक रात्री जंगलातील त्या अदृश्य दुष्ट शक्तीपासून या मृत पुजाऱ्यानेच सुनीलचे प्राण वाचवले होते. सुनीलने तो रस्ता पुन्हा कधीही पकडला नाही. पण ही कथा एका अशा प्रश्नावर येऊन थांबते जो दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो. आजूबाजूला सर्व काही शांत असतं. रात्रीची झोप उडालेली असते. तेव्हा ते बुबुळ नसलेले पांढरे डोळे अंधारात नक्की कोणाकडे पाहत असतील? ते जंगल आजही तिथेच आहे आणि त्याची रहस्यही. आज आपण एका भयकथेच्या विविध अंगांचं अतिशय बारकाईने विश्लेषण केलंय. अज्ञाताची भीती कशी उलगडते हे आपण पाहिलं. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.